वेगळं नाही. फक्त इथं छोटीशी एक स्टेप आहे. तुम्हाला बुकमध्ये दिली तशी मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय करायचं इथं फक्त तुम्हाला व्हॅल्यू लिहायची. एकदम सिंपल स्टेप आहे. हे याच्यात आता हे क्वेश्चन ग्राफिकली कसं करायचं आणि फाइंड द फिजिबल रिजन. फिजिबल रिजन म्हणजे काय? जो काही रिजन दाखवायचा आपल्याला केलेला. आता कसे बघा हे जे रिजन आपण काढले हे अनबाउंडेड रिजन होते. पण फिजिबल अनबाउंडेड. अनबाउंडेड म्हणजे काय? त्याला लिमिट नाहीये. किती पण वाढू शकतो. हे सुद्धा बघा ग्राफ काढला आपण कितीही वाढू शकतो. पण आता जे असतील ना ते फिजिबल म्हणजे क्लोज असतील. तर त्याचे दोन साईन आहेत तेवढं लक्षात ठेवायचं फक्त. एकदम सिंपल आहे आता. याच्यात काय करणार आहे? इथेही तुम्हाला काय जास्त इथे काही टेबल बिबल ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करत बसायची गरज नाही. इथे फक्त एक टेबल करायचा आहे. हॅलो. आता बघा हे थोडं का टेबल काढा वेळ गेला. ऐका आता काय करायचं याच्यात व्हॅल्यू दिलेले आहेत ना तुम्हाला जसं याच्या आधी सांगितलं 0 घ्यायचं वाय इथे तेच करायचं. इथे एकदा इथे 0 इथे 0 नंतर इथे पण 0 आणि इथे पण 0 म्हणजे एकदा एक्स ला 0 एकदा वाय ला 0 घ्यायचं पुट करायचं. मला सांगा एक्स ला जर 0 घेतलं 3x प्लस 2y इज इक्वल टू 18 इक्वेशन समजतो आपण समजा. इथे 0 घेतलं तर किती येणार आहे 2y इज इक्वल टू 18. 2 पलीकडे गेलं तर व्हॅल्यू येणार आहे आपल्याला इथे व्हॅल्यू किती येणार आहे 9. मग सेम तसं याची पण करायची. बरोबर. आता पुढे काय करणार तुम्ही आता y ला 0 घेतला इथे 0 घेतलं तर किती येणार आहे 3x इज इक्वल टू 18. 3 इकडे गेलं तर याची व्हॅल्यू किती येणार आहे 6. ओके. इथं पण आता पलीकडे ह्या इक्वेशन मध्ये सुद्धा दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण तेच करून बघणार आहे. कुठलं इक्वेशन आहे त्याचं 2x प्लस वाय इज इक्वल टू 10 समजा. आता इथे 0 घेताय तुम्ही x ला म्हणजे y इज इक्वल टू किती मिळाला 10. आणि ज्यावेळेस y ला 10 घेणार आहे त्यावेळेस 2x इज इक्वल टू किती येणार आहे 10 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली 5. आता यांचे जे पॉइंट आहेत ते इथं आपण शेजारी मेन्शन करतात. म्हणजे इथे किती येणार आहेत पहिला पॉइंट 0 आणि 9 इथे किती येणार आहे 6 0 इकडे येणार आहे 0 10 आणि इकडे येणार आहे 5 आणि 0. आता साईन म्हणजे काय इथे दिलेला साईन हे बघ ह्या दोन साईन तुमच्या खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या दोन साईन वरतूनच कळतं. ही पहिली साईन अशी आहे आणि दुसरी साईन सुद्धा अशी आहे. तर मी जे सांगतो ते नेहमी लक्षात ठेवा कायमचं. आणि तुम्हाला हे जर लक्षात राहिलं तर तुम्हाला परत काही लक्षात ठेवायची गरज नाही पूर्ण इक्वेशन साठी. अशा दोन साईन आपल्याला बघायला भेटणार. जर पहिली साईड अशी असेल ही वरची साईड तर त्याला म्हणायचं असतं ओरिजिन साईड. काय कुठे ग्राफ असणार आहे ओरिजिन साईड. आणि जर अशी असेल एक मिनिट अशी जर अशा प्रकारे असेल त्याला म्हणायचं असतं नॉन ओरिजिन साईड. ओके. परत सांगतो जर वरची असेल तर काय करणार ओरिजिन साईड खालची डायरेक्शनला असेल तर काय नॉन ओरिजिन साईड. एवढे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवा परत अजून काही प्रॉब्लेम असेल तर इथेच विचारा. ओके. हे लक्षात राहील सगळ्यांच्या. आता पुढे बघा आपण कसं यूज करणार याचं. आता तुम्ही डायग्राम मध्ये दोन बघता व्हॅल्यू आहेत दोन्हीच्या दोन्ही काय ओरिजिन साईडला आहेत. मग हे घेणार आपण सरळ इथे ओरिजिन साईड आणि इथे सुद्धा खाली सुद्धा काय ओरिजिन साईड. आता तुम्हाला डायरेक्ट याची काय करायचं ग्राफ काढायचा असतो. पॉईंट मिळाले ग्राफ कसा करणार आहे बघा आता. आणि जर असं नसेल लक्षात राहत तर याच्या आधीचे जे स्टेप केलेत ना आपण सेम सेम ते स्टेप फॉलो करा काही फरक नाही पडत. ग्राफ काढायचा आता तर पॉईंट बघा किती आहेत ते पॉईंट साठी तेवढं आपल्याला पॉईंट द्यावे लागतील. इथे 1 2 3 4 कन्सिडर करा हे वर घेतलं आपण. इथे 9 आणि इथे किती असणार आहे 10. आता हे पॉईंट आपल्याला इथे ऍक्सेस वरती काढायचे. पहिलं काय पॉईंट आहे बघा इथे 0 आणि 9 आणि 6 आणि 0 म्हणजे 9 आणि 9 कुठे येणार इकडे जाऊ हा पॉईंट 9 आणि 6 म्हणजे हा पॉईंट. हे दोन पॉईंट जॉईन करून घेऊया पहिले. हे पॉईंट झाल्याच्या नंतर दुसरे पॉईंट बघा याचं किती येणार आहे 0 आणि 10 आणि 5 आणि 0. आता 0 आणि 10 म्हणजे 10 पॉईंट म्हणजे त्याच्या वरचाच पॉईंट हा पॉईंट आणि पुढे काय 5 आणि 0 म्हणजे हा पॉईंट. ओके. एक मिनिट.
आता त्याच्या पुढे काय सांगितलं, आता याच्या पुढे फिजिबल रिजन काढतात, म्हणजे ड्रॉ करायचा असतो. आता रिजन कुठे बघा, इथे तुम्हाला 2 साईन नुसार काय ओरिजिन साईडला आहे. मग ओरिजिन साईड म्हणल्यावर ती कुठे येणार, इकडच्या आतल्या डायरेक्शनला, म्हणजे दोघांचा कॉमन पार्ट जो आतल्या डायरेक्शनला, याचा आत बघा इथे आत, आणि ह्या ग्रीनचा पण आत हा पार्ट येणार ना. म्हणजे तुम्ही तो ओरिजिन पर्यंतचा सगळा पार्ट काय करायचा, ड्रॉ. हा तुमचा असणार आहे पार्ट. कॉमन पार्ट काढला ना आपण दोघांचा, मग तो हा पार्ट आहे. ह्या पार्टला म्हणायचं असतं फिजिबल रिजन. कळते? हा जो पार्ट आपण ड्रॉ केलेला आहे दोघांचा कॉमन पार्ट, त्याला फिजिबल रिजन म्हणतात. तुम्ही दाखवू शकता रेड पार्ट इथे आतल्या डायरेक्शनला, ओरिजिन साईडला म्हणजे आतल्या डायरेक्शनला. आता रेड पार्ट इथे संपतो, नंतर कुठला आहे समजा ग्रीन, मग ग्रीनचा सुद्धा आतल्या पार्टला. मग आत कुठपर्यंत असतं ते सेंटर पर्यंत झालं. मग हा जो काढलेला पार्ट आहे तो तुमचा असणार ओरिजिन. हे एवढं क्वेश्चन करायचं आहे तुम्हाला, अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे सगळे क्वेश्चन. मग तुम्ही इथं लिहू शकता, नावं द्या फक्त यांना. काय नाव देणार तुम्ही, आता पहिली लाईन आहे, सपोज लाईनला ABCD काही नाव देऊ शकता तुम्ही तुमच्या मर्जीने. इथं ओ पण देऊया, ओ देतो सेंटरला. इथे द्या A, इथे B, इथे C, आणि इथे द्या D. मग तुम्ही जो फिजिबल रिजन लिहिणार आहे, मग इथे काय लिहिणार, द शेडेड. एक मिनिट, इथे बघा, द शेडेड रिजन, शेडेड रिजन. शेडेड रिजन कुठला आहे, O A, आणि नंतर D पर्यंत डायरेक्ट, D नंतर परत O. ओके, हा रिजन आहे. एक मध्ये पण पॉईंट आहे, त्या पॉईंटला पण नाव द्यावं लागेल आपल्याला, P देऊया आपण. कळतंय? म्हणजे काय बघा, कुठनं कुठपर्यंत, O पासून A पर्यंत, A पासून P, P पासून D, आणि नंतर परत O. हा पार्ट तुमचा रिजन आहे. मग काय ना, A नंतर P, P नंतर D, आणि D नंतर O. हे तुमचा आन्सर असणार. एवढा शेडेड रिजन आहे जो आपल्याला काढायचा होता. लिहायचं असेल तर लिहा, नाही लिहिलं तरी ओके, काही फरक नाही पडत. ओके, हे तुमचा आन्सर आहे. बघा आता, स्क्रीनशॉट घ्यायचा हवा असेल तर एवढा क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन, द क्वेश्चन नंबर 2. इथेही असंच करायचंय. मी तोच टेबल परत एकदा घेतो, एक मिनिट, परत परत काढत नाही बसत, तोच परत घेतो. म्हणजे आतल्या व्हॅल्यू फक्त बदलायच्यात, बाकी काहीच करायचं नाही या क्वेश्चन मध्ये सुद्धा. तर आता काय होणार, काय काय बदलणार आहे आपण, हे इथलं इक्वेशन, इथलं इक्वेशन, ह्या व्हॅल्यू बदलणार, 0 तर सेम राहणार आहे, हे इथल्या व्हॅल्यू एक बदलणार, आणि या साईन बदलेल, आणि ओरिजिन किंवा नॉन ओरिजिन लिहायचं. आता ही साईड कुठे, इकडच्या डायरेक्शनला, म्हणजे इथं नॉन ओरिजिन साईड, फक्त नॉन ओरिजिन एवढं टाकायचं, बाकी तर सेमच आहे. इक्वेशन लिहिणार इथे 2x प्लस 3y, इथे 6, आणि x प्लस y, इकडे किती 2. आता व्हॅल्यू टाकणार आहे आपण फक्त, आणि इथे आन्सर घेणार आहे. किती येणार, आता समजा इथे 0 टाकलं तर 2, इथे 0, 2, इथे 0 प्लस 3, एक मिनिट, हे 2 ड्रॉ आहे बहुतेक, हा, नंतर 0, इथे y, आणि इज इक्वल टू 6 कन्सिडर करतो, तर 3y इज इक्वल टू 6. y ची व्हॅल्यू किती येणार आहे, 2. ओके, सेम तसंच खालच्याचंही करावं लागणार आहे. इथे किती येणार, जर इथे मी एक्सच्या वायच्या ठिकाणी 0 टाकलं तर 3 येणार. इथे किती सरळ, इथे तर डायरेक्ट आन्सर आहे. एक्सला 0 टाकलं तर वायचा आन्सर 2, आणि याचा आन्सर 2 झालं. मग इथे पण लिहा, इथे 2, इथे 3, इथे 2, इथे 2. बस, आता डायरेक्ट याच्यावरून ग्राफ काढायचा तुम्हाला. व्हॅल्यू तर एकदम छोट्या आहेत, म्हणजे छोटाच ग्राफ येईल, काही तर प्रॉब्लेम नाही लगेच. इथेच दाखवूया. आता कसं येणार, 1 आणि इकडे 2, इकडे सुद्धा 1 आणि 2, बस. 3 पण आहे इकडे, 3 ऍक्सिस कुठे ना, इकडे 3 काढावं लागेल आपल्याला, बस. तर आता पॉइंट
पहिले पॉईंट काय 0 आणि 2. 0 एक्स ऍक्सिस इथले हा पॉईंट आणि इथला 3. ही लाईन काढूया. त्यानंतर पुढचे कुठले आहे 2 2 2 2 म्हणलं हे तर सिंपल आहे. इथला 2 आणि वरचा 2 तर आहेच. आता याच्यानंतर काढायचं आहे शेडेड रिजन. मग आता काय ओरिजिन साईडला कुठला रेड कलरचा आहे तो ओरिजिन साईडला आहे. पहिली ती काढूया. ओरिजिन साईड म्हणजे इकडचं साईड. करेक्ट. कॉमन पार्ट पाहिजे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर नॉन ओरिजिन साईड म्हणजे याचा अपोजिट साईड ही. मग तो जो मधला पार्ट आहे तोच पार्ट ना हा फक्त एवढा पार्ट. हा जो मधला पार्ट आहे तोच पार्ट त्याचा काय असणार आहे इम्पॉर्टंट पार्ट असणार म्हणजे तो पार्ट त्याचा फिजिबल रिजन आज कन्सिडर केला जातो. बस तो सुद्धा पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला. नाव द्या त्याला तुम्ही ए बी सी वगैरे. आपण नाव देऊ इथे सपोज ए, इथं बी द्या, इथे सी. समजा एवढाच पॉईंट होता क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. हवं असेल त्याचा स्क्रीनशॉट घेत चाला तुम्ही. आता प्रत्येक वेळी सांगत नाही बसत ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता क्वेश्चन नंबर 3. आता इथं 3 इक्वेशन आहेत. 3 आहेत ना. 3 इक्वेशन कशा हे बघा शेवटचं धरायचं नाही. एक बघा 3 इक्वेशन कशा बघा ह्या 1 त्यानंतर 2 आणि ही 3 या 3 इक्वेशन. आणि आपल्या इथे थोडासा क्वेश्चन हे शॉर्ट आहे लक्षात ठेव. थोडासा इथे क्वेश्चन रॉंग आहे. वाय पण पाहिजे इथे. हे बघा हे शेवटचे जे असतं ना ते ओरिजिन साठी असतं. ते कन्सिडर नाही करायचं क्वेश्चन मध्ये. तिथं ते क्वेश्चन तुमच्या बुक मध्ये थोडंसं रॉंग झालेलं आहे मे बी. ते कन्सिडर नसतं करायचं. मग 3 इक्वेशन आहे. 3 इक्वेशन साठी परत 3 आपल्याला टेबल तयार करावं लागतील. तर मी तेच परत ओरिजिन. त्यानंतर आता इक्वेशन लिहूया 3x प्लस 4y इकडे 12 4x आणि तिसरं इक्वेशन जस्ट वायचं इक्वेशन आहे. ओके. आता पहिलं इक्वेशन आपण करून बघूया. इथे काय करणार जर एक्सच्या ठिकाणी 0 टाकलं तर 4 पलीकडे गेले इथे येणार 3. करेक्ट. आणि जर इथे 0 टाकलं तर 3x चा 3 पलीकडे गेलं येणार 4 इथे. नंतर आता परत इथे 0 टाकलं तर हे 0 7 पलीकडे गेल्यावर मग 4 येणार त्याचं. आणि इथे 0 टाकलं तर 4 पलीकडे गेलं डिवाइड 7 येणार. करून बघा तुम्हाला येत जर पटपट समजत नसेल तर बाजूला करून बघू शकता तुम्ही. व्हॅल्यू इथे 3 इथे 4 इथे 4 इथे 7. तर खालचं तिसरं एक राहिलेलं आहे. तर तिसऱ्यासाठी काय करणार आहे. तिसरं काही टफ नाही. तर जर इथे एक्सच आता मला सांगा तुम्ही 1 0 घेतला एक्सच नाही तर 0 कुठून घेणार तुम्ही इथे. बरोबर. त्याच्यामुळे हे तर काय येणार नाही पहिली केस. दुसरीच केस घ्यावी लागणार वाय इज इक्वल टू 0 टाकलं तर. कधी काय बघा सॉरी वाय इज इक्वल टू 0 टाकूच शकत नाही. कारण की बघा वाय इज इक्वल टू 0 टाकले असं कधी इक्वेशन तुम्ही बघितलंय का. म्हणजे ते येणार नाही. आपल्याला फक्त आता एक्सचं इक्वेशन यावं लागेल. म्हणजे एक्स जर 0 घेतलं नाहीच आहे म्हणल्यावरती 1 म्हणूया. तर वाय किती येणार आहे 1च दिल्यानुसार. बघा काय म्हणतोय वाय इज इक्वल टू 1 आहे. ते बोलतात एक्स इज इक्वल टू 0 पुट करा. मग 0 एक्स नाहीच आहे म्हणून लिहायचंच नाही. मग वाय इज इक्वल टू 1 हे लिहिलं. बस मग हे तुमचे इक्वेशन आहेत. हे इक्वेशन आले. हे इक्वेशन इकडचं इथे लिहिलं. आणि बस आता याचा ग्राफ बनवायचा. इथे 0 लिहा इथे 1 लिहा वाटलं असतं. खूप तर खूप. आता इथं 3 लाईन आहेत. मग 3 लाईन कशा करणार बघा. आता हे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत. मग आपण पॉझिटिव्ह फक्त काढूया बाकीचे काही काढत नाही. किती येणार इकडे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि इकडे सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8. आता पॉईंट काय काय ते फक्त इथे पुढे करायचे 0 3 0 3 आणि 4. 0 3 म्हणजे हा 3 इथला आणि 4 म्हणजे इकडचा. ही पहिली लाईन बरोबर. ती आपण ड्रॉ करून घेऊया आता.
त्याच्यानंतर पुढचे पॉईंट काय सांगितलेले आहेत, 4 आणि 7. 4 म्हणजे वाय एक्सिसचा 4 बघा, इथे 4 आणि याचा 7 म्हणजे हा पॉईंट तोही ड्रॉ करूया. तिसरा पॉईंट काय सांगितलं, 1 आणि 0 आणि 1 म्हणजे 1 म्हणजे इथला पॉईंट फक्त ही पॉईंट. आता हा पॉईंट आल्यावरती काय करणार, इथं एकच पॉईंट आला ना इथे, मग तो पॅरलर असतो दुसऱ्याला. आपण शिकलेलो एक पॉईंट असेल तर दुसऱ्याला काय असतो, तो पॅरलर. म्हणजे ही लाईन फक्त स्ट्रेट ड्रॉ करणार अशी. तीन लाईन झाल्या, तर 3 लाईन झाल्यावरती फिजिबल रिजन काढायचा आहे. ओरिजिन बघा, नॉन ओरिजिन बघा. पहिलं तर काय, पहिली जी लाईन आहे रेड कलरची ती नॉन ओरिजिन साईड, म्हणजे वरच्या डायरेक्शनला, ही इकडं डायरेक्शनला असणार आहे. त्याच्यानंतर काय, दुसरी जी लाईन आहे ती काय, ओरिजिनच्या साईडला म्हणजे खालच्या डायरेक्शनला. आणि दुसरी काय, नॉन ओरिजिन साईड म्हणजे इकडे वरच्या डायरेक्शनला. मग तुमचा फिजिबल रिजन कुठला येणार आहे, हा मधला. हा जो रिजन असणार आहे हा तुमचा काय असणार आहे, फिजिबल रिजन. बस झाला, क्वेश्चन असा करायचा होता. घ्यायचा सुद्धा स्क्रीनशॉट हवा असेल तर. एवढाच क्वेश्चन आहे. आय होप सगळ्यांना क्लिअर झाले असेल कसं करायचं. एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहेत एकदम, म्हणजे लेसन ऍक्च्युली फक्त मार्क मिळवण्यासाठीच लेसन आहे. हा हा लेसन बरेचसे आहेत असे 2-3 लेसन, ते फक्त मार्क मिळवण्यासाठी लेसन असतात. एकदम सिम्पल आहे. आय होप ते कळत असेल, नसेल तर तुम्ही मला विचारा, नुसतं बसू नका बाळांनो. आता क्वेश्चन नंबर जो 4 आहे तो काही मी देत नाही, सेम क्वेश्चन आहे. तुम्हाला आन्सर शीट मी सेंड करेन नंतर. हा बघा 3 इक्वेशन घेऊन करायचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. 3 इक्वेशन आहे ते तुम्ही करा, थोडं येईन ते, एवढे काही टर्म. जसं तुम्ही हा क्वेश्चन केलेला आहे सेम तसंच तुम्हाला तिकडचं क्वेश्चन करायचं, त्यामुळे काही एवढं अवघड नसणार आहे. आणि काय एकदम सिम्पल तुम्हाला दाखवलं, तर लाईन जास्त लिहायची पण गरज नाही, फक्त तुम्हाला साईन लिहायचं, ओरिजिन रिजन लिहायचा, लाईन कुठे पास होती, एक्स वाय ची व्हॅल्यू, एकदा 0 एक्स ला घ्या, एकदा वाय ला घ्या आणि व्हॅल्यू काढा. सेम तसंच आता फिफ्थ वाला सुद्धा येईन, हे काय अवघड नाही. फिफ्थ वाला सुद्धा येईन, सेम क्वेश्चन आहे. आता एक मिनिट, इक्वेशन फक्त सांगतो तुम्हाला बघा. हे पहिले इक्वेशन कन्सिडर केलं जातं आणि हे दुसरं इक्वेशन, आणि तिसरं इक्वेशन कुठलं असणार माहितीये का. आता त्यांनी इथं थोडंसं 3-4 इक्वेशन आहेत ऍक्च्युली. इथे थोडंसं ट्रिक यूज केली त्यांनी. म्हणजे काय केलं, मिक्स केले. फक्त मिक्स केले म्हणजे बघा, आधीच्या क्वेश्चन पर्यंत असं होती व्हॅल्यू फक्त, आणि वाय, आणि इथे काय केलं त्यांनी, मिक्सअप केले. म्हणजे 4 इक्वेशन आहेत ऍक्च्युली इथे. 4 इक्वेशन म्हणजे पहिलं कुठलं इक्वेशन बघा, एक्स प्लस वाय इज स्मॉलर देन 5, नंतर 2x प्लस वाय इज ग्रेटर देन 4. त्याच्यानंतर काय बघा, हे मिक्स केलेलं आहे ना तुम्हाला बघा, हे एक इक्वेशन आहे ऍक्च्युली आणि हे नंतर असे दोन एकत्र केलेले आहेत. मग तुम्ही लिहिणार काय, फक्त x इज स्मॉलर देन 3, त्यानंतर y इज स्मॉलर देन 3, आणि नंतर हे बाकीचे दोन तर लिहायचे. याचा काय फरक पडत नाही, लक्षात ठेवा. मी मगाशी सांगितलं हे फक्त ओरिजिन वगैरे दाखवण्यासाठी आहे, त्यामुळे याचा काय संबंध नाही. तुम्हाला हे 4 इक्वेशन महत्वाचे. म्हणजे क्वेश्चन इझी आहे, फक्त थोडं मिक्स केलंय म्हणून इथे मुलं थोडी कन्फ्युज होतात. म्हणजे आता इथे इक्वेशन किती फाईंड करायला लागतील तुम्हाला, 4 इक्वेशन. तर तुम्ही थोडंसं डोकं लावू शकते. पहिलं काय असणार आहे, ओरिजिन साईडला साईन बघून. हे काय असणार आहे, नॉन ओरिजिन साईडला. हे इक्वेशन काय असणार आहे, परत ओरिजिन, आणि हे सुद्धा काय असणार आहे, ओरिजिन साईड. बाकी तुम्ही तर ड्रॉ पॉईंट फक्त टाकायचे आहेत, एक्स वाय वगैरे ते तुम्ही काढू शकता. ओके, ह्याचाही स्क्रीनशॉट घ्या. थोडं वेळ वाचूया आपण, थोडं पुढे घ्यायचं, भरपूर क्वेश्चन्स आहेत. जेवढं पटपट होईल तेवढा आपला फायदा आहे. एक्सरसाइज तरी कम्प्लीट होईल, वेळ थोडा कमी आपल्याकडे. एक्सरसाइज कारण की याच्यानंतर पण 2 क्वेश्चन आहेत. नसेन येत ना तुम्हाला, नसेन येणार किंवा वाटतं अवघड तर लगेच बोला, मी करतो, सांगतो तुम्हाला हे सॉल्व्ह करून. इथे आहे बघा. आता क्वेश्चन नंबर 6, याच्यात सुद्धा 3 इक्वेशन आहेत. कुठले कुठले बघा. पहिलं इक्वेशन हे, दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन आणि दिस इज थर्ड इक्वेशन. 3 इक्वेशन तुम्हाला पुट करून त्याचा ग्राफ काढायचा आहे. ओके, एवढंच आहे. नेक्स्ट आता हे बघूया, काय म्हणतात आपण, वर्ड प्रॉब्लेम बघूया कसे करणार आहे त्याचा वर्ड प्रॉब्लेम. एक मिनिट, थोडं खाली घेतो तात्पुरतं. हे याचं सेम आहे, फक्त तुम्हाला काय करायचं असतं, इथे इक्वेशन पहिले क्रिएट करून घ्यायचे. आता पहिल्यांदा काय दिले बघा, अ कंपनी प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स, ए आणि बी. म्हणजे कंपनी आहे,
ते आर्टिकल बनवतात. इथे लिहा किती ए आणि बी, ए आणि बी अशा दोन प्रकारचे आर्टिकल्स बनवतात. विच रिक्वायर्ड सिल्वर अँड गोल्ड. सिल्वर पण लागते आणि गोल्ड पण लागते त्यांना. पुढे काय सांगितलं, युनिट ए रिक्वायर्ड 3 ग्रॅम ऑफ सिल्वर अँड 1 ग्रॅम ऑफ गोल्ड. 1 gram of gold, which each unit of B required 2 gram and 2 gram of gold. The company of 6 gram of silver and 4 gram of gold. Construct the, म्हणजे इक्वेशन बनवायचं बघा, नीट समजून काय करायचं आपण कन्सिडर करू तात्पुरतं. एक मिनिट. आता बघा इथे एक लाईन लिहूया म्हणजे तुमचं थोडं कमी होईल. इथे काय लिहिणार, लेट कंपनी प्रोड्यूस X and Y युनिट्स. आर्टिकल तर सांगितले त्यांनी. युनिट्स म्हणजे माहित नाही ना किती तयार करतात. युनिट्स ऑफ आर्टिकल्स ऑफ टाईप ए अँड बी. म्हणजे ए आणि बी चे एक्स आणि वाय समजा कन्सिडर, ते काय करतात, कन्स्ट्रक्ट करतात, असं कन्सिडर करू. तर इकडे लिहूया एक्स आणि वाय. माहित नाही आपल्याला, पण लागणारं किती आहे त्यांनी सांगितले बघा. पहिल्या याच्यात किती सांगितलंय, रिक्वायर्ड बघा युनिट ए साठी रिक्वायर्ड किती आहे, 3 आणि 1 ग्रॅम. आपण असं लिहूया इथे 3 आणि 1 ग्रॅम, 3 आणि 1 ग्रॅम टू फॉर गोल्ड. ए रिक्वायर्ड 3 अँड 1 ग्रॅम. ओके, 1 ग्रॅम. इथे ए लिहितोय मी, एक मिनिट. इथे ए लिहूया. ए साठी लागतंय आणि बी साठी इथे बी. कळते काय म्हणतोय, की ए टाईपचे ए आर्टिकल समजा कन्सिडर करा, दोन गोष्टी बनवायच्या, ए आणि बी अशा दोन गोष्टी बनवायच्या होत्या. तर एच्या किती गोष्टी बनवल्या माहित नाही ना आपल्याला. मग समजा कन्सिडर त्यासाठी लागतंय किती, 3 ग्रॅम ऑफ गोल्ड आणि 1 ग्रॅम ऑफ सिल्वर. सॉरी 3 ग्रॅम ऑफ सिल्वर आणि 1 ग्रॅम ऑफ गोल्ड. 3 आणि 1 लिहिलं. पुढे पण किती सांगितले त्यांनी, आता बघा किती लागतं इथे, रिक्वायर्ड 2 ग्रॅम ऑफ सिल्वर अँड 2 ग्रॅम ऑफ गोल्ड. म्हणजे इथे सुद्धा आपण 2 आणि 2. आता मॅक्सिमम आपल्याकडे अवेलेबल किती आहे, म्हणजे कंपनीकडे अवेलेबिलिटी किती आहे बघा. कंपनी इथे दिलेले आहे किती आहे आपल्याकडे मॅक्सिमम. कंपनी हॅव 6 ग्रॅम ऑफ सिल्वर आणि 4 ग्रॅम ऑफ गोल्ड. मग आपण इथे 6 आणि इथे किती लिहिणार, 4. याचे बनवायचे इक्वेशन काही नाही, एकदम सिंपल. जमले खाली थोडस. याचं काय बनवायचं आपल्याला इक्वेशन. आता इक्वेशन काय, मॅक्सिमम म्हणल्यावर ती साईन लक्षात ठेवायचं. मॅक्सिममचं साईन काय, मॅक्सिममचं साईन म्हणजे बघा असं साईन असतं, दाखवतो. काय लिहिणार आहे आपण इथे, 3 बघा, 3x प्लस 2y. नीट बघा, 3x प्लस 2y. मॅक्सिमम बोललंय म्हणजे असं साईन. मॅक्सिमम जास्तीत जास्त किती आहे, 6. मिनिमम असतं तर हे इकडे साईन आलं असतं, लक्षात ठेवा. हे झालं पहिलं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन किती आहे, एक्स प्लस 2y. इथे सुद्धा मॅक्सिममच आहे ना, मग इथे मॅक्सिमम ऑफ 4 हे आलं. एक्स आणि वाय हे नंबर ऑफ आर्टिकल आहेत, किती तयार केले आर्टिकल, असं असतं. झाले ना, 2 इक्वेशन मिळाले तुम्हाला. हे पहिलं इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन. हे दोन्ही इक्वेशन काय करायचे आपण याच्यामध्ये पुट करायचे असतात आणि परत ते आहे तसं सॉल्व्ह करायचं. आता इथं व्हॅल्यू बघा काय करणार, मग आपण इथे रफ करतो मी. आता बघा काय करणार आहे, दोन्ही इकडच्या डायरेक्शनला आहे, म्हणजे दोन्ही ओरिजिन साईडला येणार. बरोबर, पॉईंट लिहिणार आपण 3x प्लस 2y आणि इकडे किती, x प्लस 2y 4. आता व्हॅल्यू पुट करणार. एक्सला इथे जर 0 पुट केलं तर वायची किती येणार, 3 येणार व्हॅल्यू. बरोबर, आणि इथे किती येणार, 2 येणार व्हॅल्यू. चेक करा बाजूला बघा, 3x प्लस 2y इज इक्वल टू 6. मी काय बोलतोय, इथे जर 0 पुट केलं, हे सगळं 0. 2y इज इक्वल टू 6. 2 पलीकडे गेल्यावर किती येणार, 6/2. वायची व्हॅल्यू 3, म्हणून मी तिथे 3 लिहिलेलं आहे. आता पुढे काय सांगितलं इथे, आता एक्सच्या ठिकाणी 0 पुट केलं तर हे 2 पलीकडे गेलं डिवाइड म्हणजे 2. इकडे 0 ठेवली तर 4 येणार याचं. हे आलं. इथे पुट करूया आता 3. इथे 3 आहे, इथे 2, इथे 2, इथे 4. बाकी तर सांगितलं. आता इथे काय करणार आपण, कन्स्ट्रक्शन.
आता पॉईंट किती देणार आहेत? सगळे पॉझिटिव्ह मध्ये आहेत आणि जास्तीत जास्त एक्स ऍक्सिस 4 पर्यंत जातोय आणि हा 3 पर्यंत, म्हणजे 1 2 3 4. इकडे सुद्धा 1 2 3. आता काय व्हॅल्यू बघा, किती 3 आणि 2. 3 इथले 3 आणि याचा 2. आता 3 आणि 2. आणि त्याच्यानंतर दुसरी कुठली लाईन आहे 2 आणि 4 आणि 2. 4 म्हणजे हा पॉइंट आणि 2 म्हणजे हा पॉइंट. आणि दोन्ही काय आहेत? ओरिजिन साईडला आहे. ओरिजिन साईडला म्हणजे कुठला रिजन येणार आहे बघा, हा पण ओरिजिन साईडला इकडून जातोय आणि हा सुद्धा ओरिजिन साईडला इकडे जातोय, म्हणजे तुमचा फिजिबल रिजन हा असणार आहे. ओके, हा मिळाला तुम्हाला फिजिबल रिजन. बस पहिल्या क्वाड्रंट मध्ये झाला तो सुद्धा. एवढं तुमचं पूर्ण क्वेश्चन आहे. म्हणजे ऍक्च्युली काय काही नाही, फक्त तुम्हाला क्वेश्चन वाचायचे, त्याचे इक्वेशन तयार करायचे आणि सॉल्व्ह करायचे बस. आय होप सगळ्यांना इथपर्यंत कळलं असेल ना. तर एक लास्ट क्वेश्चन आहे, तो झाला की पूर्ण एक्सरसाइज संपते. स्क्रीनशॉट घ्या, थोडं ट्राय करा. एक मिनिट हे वर घेतो, म्हणजे तुम्हाला थोडस एक स्क्रीनशॉट घेता येईल. ओके, नेक्स्ट लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. आता काय दिले बघा, फर्निचर डीलर आहे एक आणि डील इन अ टेबल अँड चेअर, म्हणजे टेबल आणि चेअर विकतोय समजा. पुढे काय दिले, ही हॅज अ 1,50,000 इन्व्हेस्टेड इन अ स्पीस, म्हणजे एक स्टोर साठी इन्व्हेस्ट केले, 60 स्पीस साठी इन्व्हेस्ट केले. आणि काय करतोय, दोन आहेत ना प्रोडक्ट, कुठले, टेबल आणि काय चेअर्स. मग आपण काय सर चेअर, मग आता काय करणार आहे, एक्स आणि वाय कन्सिडर करू, टेबल आणि चेअरला काय म्हणूया वाय. किती आहेत एक्स आणि वाय दोघांचं? 60 आहेत टोटल. किती कमी जास्त असू शकतात, म्हणजे जास्तीत जास्त किती आहेत 60. काय दिले, इन्व्हेस्टेड अँड स्पेस, म्हणजे त्यांनी ठेवलेले. आणि टेबल कॉस्ट दिली किती, 1,500 रुपयाला एक आहे. आणि चेअरची काय 750, म्हणजे किती घेणार आहे, 1500x प्लस 750y आणि 750y. आणि टोटल काय दिले त्यांनी, कन्स्ट्रक्शन किती घेतले, हा सॉरी हे बघ, याचं मिळून किती रुपये काढले त्यांनी, 1,50,000 रुपये. मॅक्सिमम किती होते, 1,50,000. मिनिममचं नाही सांगितलं, जास्तीत जास्त एवढेच इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही, एवढंच आहे. अजून काय दिलेलं आहे, आपण हे थोडं कन्स्ट्रक्शन कमी करूया. मग कमी करणार म्हणजे काय करणार, थोडं डिवाइड करूया. याला पण 750 याला पण 750 इथे सुद्धा 750 डिवाइड केलं तर किती येणार आहे, 2x प्लस y इकडे येईल 200. कळतंय, थोडं इक्वेशन छोटं केलं म्हणजे, बाकी काय नाही. मग आता हे आपले इक्वेशन 2 मिळाले. कुठले कुठले इक्वेशन, हे पहिले इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन. ह्या दोन्ही इक्वेशनचं आपल्याला आता टेबल वगैरे सेम जसं आपण केलं होतं ते करायचं, ते तुमच्यावरती सोडतो.